आणि यानंतर बातमी आहे बँकेतील रांगेतल्या पहिल्या बळी गेल्याची बातमी आहे। 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी बँकेसमोर रांगा लागलेल्या आहेत आणि या रांगेमध्ये उभ्या असलेल्या 73 वर्षाच्या वृद्धाचा हृदयविकाराने आज मृत्यू झालाय। मुंबईतील मुलुंडमध्ये ही घटना घडलेली आहे। विश्वनाथ वर्तक असे या मृत पावलेल्या वृद्धाचं नाव आहे। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा सरकारने चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। आपल्या जवळील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी ठिकठिकाणी विविध बँकांच्या शाखांसमोर नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। अनेक जण तासनतास रांगेत उभे आहेत। अशातच मुलुंडमधील हरिओम नगरमधील एसबीआय बँकेसमोर लागलेल्या रांगेत 73 वर्षीय विश्वनाथ वर्तक हे उभे होते। त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। चक्कर येऊन ते खाली पडल्यावरती त्यांना म्हणजे उठवायचा प्रयत्न केला, कांदा लावला त्याच्यावरती, पण ते कांदा लावूनही ते उठले नाही। तर नंतर आम्ही डॉक्टरला बोलून घेतलं, तर तेवढं त्यांनी दाखवलं आणि ते डेट झाली। दुसरी गोष्ट म्हणजे इथं जेवढे आत्ताही म्हणजे वयस्कर माणसं आहेत त्यांनाही काही सुविधा नाही, काहीच नाही। आज मोदी सरकारने फक्त 500च्या 1000च्या नोटा बंद करून लोकांना जो त्रास होतोय तो सरकार ह्या गोष्टीवरती लक्ष देत नाही। आज जेवढे सिटीजन आहेत त्यांना तर खूपच त्रास झाला आहे। म्हणजे जे आज बघतायत त्यांना पाणी नाही, त्यांना बसायची सोय नाही, ते लाईनीत उभे आहेत।